नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित एक नाते असेही भाग 7. दुसऱ्या दिवशी श्रीरामपूरच्या रामनवमीची जत्रा आज आपल्या शिखरावर होती. पहाटेपासूनच ढोल ताशांच्या गजराने गाव दुमदुमून गेलं होतं. वाड्याच्या माडीवर झोपलेल्या 6 मित्रांना आज अलार्मची गरजच भासली नाही. खिडकीबाहेरून येणारा हलकीचा आवाज आणि लोकांचा जल्लोष थेट कानावर पडत होता. अरे बापरे, हे काय आहे? सकाळी 6 वाजता एवढा उत्साह? नीलने डोळे चोळत खिडकीतून बाहेर पाहिलं. खालच्या रस्त्यावरून गावकरी रंगीबिरंगी कपडे घालून हातात काठ्या आणि झेंडे घेऊन मंदिराकडे निघाले होते. नील, यालाच तर जत्रा म्हणतात रे. चल लवकर. संग्राम तर कधीच खाली गेलाय, रोहनने आपली बॅग उचलता उचलता म्हटलं. तो आज खूपच खुशीत होता, कारण त्याला जत्रेतल्या कुस्त्या पाहायची खूप हौस होती. संग्राम खाली अंगणात उभा होता. तिथे श्रेया आणि बापू जत्रेच्या नैवेद्याची तयारी करत होते. श्रेयाने आज पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या आणि केसात मोगऱ्याचा गजरा. तिचं हे रूप पाहून संग्रामच्या काळजाचा ठोका चुकला. ती जणू एखादी साक्षात ग्रामदेवताच वाटत होती. काय संग्राम सर, तयार आहात ना आजच्या धामधुमीसाठी? बापूंनी हसत विचारलं. हो बापू, असा सोहळा मी पहिल्यांदाच अनुभवणार आहे. संग्रामने श्रेयावरून नजर हटवत कसंबसं उत्तर दिलं, पण त्याचं मन मात्र तिच्या त्या तेजस्वी रूपावर स्थिरावलं होतं. श्रेयाने नैवेद्याचं ताट हातात घेतलं आणि म्हणाली, चला मग, आधी दर्शन घेऊया आणि मग जत्रेची मजा बघूया. आज गावात पाहुण्यांची खूप गर्दी असते, त्यामुळे जरा जपून. मंदिरांचा परिसर माणसांच्या अथांग सागरासारखा वाटत होता. सगळीकडे पिवळा गुलाल उधळला जात होता. जय श्रीरामच्या गर्जनांनी आसमंत भरून गेला होता. बापरे, इथं तर पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. आयशाने संग्रामचा हात घट्ट धरला. गर्दीमुळे ती थोडी घाबरली होती. संग्रामने तिचा हात सोडवला नाही, पण त्याचं सगळं लक्ष पुढे चालणाऱ्या श्रेयाकडे होतं. श्रेया गर्दीतून मार्ग काढत असताना अचानक एका माणसाचा तिला धक्का लागतो आणि तिचं संतुलन बिघडलं. संग्रामने क्षणार्धात पुढे होऊन तिला सावरलं. त्याच्या हाताचा स्पर्श होताच श्रेयाने दचकून वर पाहिलं. दोघांच्या नजरा भिडल्या. संग्रामच्या डोळ्यात तिची काळजी स्पष्ट दिसत होती. सांभाळून श्रेया, संग्रामने अगदी हळू आवाजात म्हटलं. धन्यवाद सर. श्रेयाने लाजून नजर खाली घेतली. त्या एका क्षणात संग्रामला जाणवलं की त्याच्या मनात तिच्याबद्दल जे काही निर्माण होते ते फक्त मैत्री नाही आहे. ते एक असं एकतर्फी प्रेम आहे ज्याला ना भविष्य होतं ना कोणती अपेक्षा. दर्शनानंतर सगळेजण जत्रेच्या मुख्य मैदानात आले. तिथे खेळण्यांची दुकानं, पाळणे आणि जिलेबी भजीचे स्टॉल्स लागले होते. रोहन, बघ ती जिलेबी, काय गरम गरम दिसते, नीलांबरीने उत्साहाने म्हटलं. चल मग, आज डायटिंग विसरून जाऊया, रोहनने हसत म्हटलं आणि सगळेजण जिलेबीवर ताव मारू लागले. जेवण झाल्यावर कुस्त्यांचा फड रंगला. मातीच्या आखाड्यात पैलवान शट्टू ठोकून उभे राहिले. ढोलच्या तालावर कुस्ती सुरू झाली. रोहन आणि नील तर अक्षरशः ओरडून पैलवानांना प्रोत्साहन देत होते. संग्राम सर, तुम्हाला कुस्ती खेळायला आवडेल का? श्रेयाने गमतीने विचारलं. मी? नाही ग, मी फक्त बघण्यातच बरा आहे, संग्राम हसून म्हणाला. का? तू तर जिमला जातो ना, तुझी बॉडी तर पैलवानांसारखीच आहे, आयशाने मध्येच टिप्पणी केली. सगळे हसायला लागले, पण संग्रामचं लक्ष मात्र लांब उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेलं, जो वारंवार श्रेयाकडे पाहत होता. तो माणूस गावचा नसावा असं त्याच्या पेहरावावरून वाटत होते. श्रेया, तो माणूस कोण आहे? तुला ओळखतो का? संग्रामने विचारलं. श्रेयाने तिकडं पाहिलं आणि तिचा चेहरा एकदम पांढरा पडला. मला माहीत नाही, मी कधीच नाही पाहिलं त्याला, तिने घाईघाईने नजर वळवली, पण तिचे हात थरथरत होते. संग्रामला शंका आली. त्याने त्या माणसाकडे टक लावून पाहिलं, पण गर्दीत तो माणूस कुठेतरी गायब झाला. काहीतरी गडबड आहे, संग्राम स्वतःशीच पुटपुटला. संध्याकाळी जत्रा संपत आली होती. सूर्य मावळतीला गेला होता आणि गावातल्या घराघरात दिवे लागले होते. वाड्याच्या माडीवर 6 मित्र बसले होते. मित्रांनो, ही सुट्टी संपली की आपल्याला मुंबईला जावं लागेल, पण खरं सांगू, मला हे गाव सोडून जायची मुळीच इच्छा नाही आहे, नीलने हळवेपणाने म्हटलं. हो ना, श्रेयासारखा होस्ट आणि बापूंसारखी माणसं पुन्हा कुठे मिळतील, अहना म्हणाली. संग्राम मात्र शांत होता. तो अजूनही त्याच विचारात अडकला होता की विहानने त्यांना इथं का पाठवलं असेल आणि तो स्वतः का आला नाही. संग्राम, तू काय विचार करतोयस? आयशाने विचारलं. काही नाही,
बस विचार करतोय की श्रेयाचा नवरा कोण असेल. विहाननं त्याचं नावसुद्धा सांगितलं नाही कधी आपल्याला, संग्राम म्हणाला. असेल कोणीतरी, कदाचित विहानचा मित्रही. पण तो श्रेयाला इथं का सोडून गेलाय हेच मोठं कोडं आहे, रोहननं म्हटलं. तेवढ्यात खाली बापूंचा ओरडण्याचा आवाज आला. संग्राम धावत खाली गेला. तिथे बापू कुणाशी तरी फोनवर भांडत होते. हे बघ बाबा, आता पुरे झालं. 6 महिने झाले तू माझ्या पोरीला भेटायला आला नाहीस. ती इथे वाट बघून थकलीये. तू जर पुढच्या 2 दिवसात आला नाहीस तर मी तिला घेऊन शहरात येईन. बापूंनी फोन आदळला. श्रेया कोपऱ्यात बसून रडत होती. संग्राम तिच्याजवळ गेला. श्रेया, शांत हो. काय झालं? काही नाही सर. बाबा चिडलेत जरा, तिने डोळे पुसत म्हटलं. श्रेया, तू मला तुझ्या पतीचा फोटो दाखवू शकतेस का? मी मुंबईत त्याला शोधायला मदत करेन, संग्रामने उत्तर देऊ केलं. माझ्याकडे फोटो नाही आहे सर. त्यांनी कधीच फोटो काढू दिला नाही. ते म्हणतात की त्यांच्या कामामुळे त्यांना गुप्त राहावं लागतं, श्रेयाने असहायतेने सांगितलं. संग्रामला आता खात्री पटली की श्रेयाचा नवरा तिला फसवतोय. फोटो नाही, पत्ता नाही, हे कसलं लग्न? तू काळजी नको करू श्रेया. आपण मुंबईला गेलो की मी माझ्या परीनं तपास करेन. विहानला सुद्धा विचारून बघेन, संग्रामने तिला वचन दिलं. तिने संग्रामकडे कृतज्ञतेनं पाहिलं. तिच्या त्या नजरेत संग्रामला आपले जग संपूर्ण दिसत होतं. त्याला माहीत होतं की हे नातं कठीण आहे, पण श्रेयासाठी तो काहीही करायला तयार होता. रात्री माडीवर गेल्यावर संग्रामला विहानचा मेसेज आला. मित्रांनो, तुमची सुट्टी संपली की लगेच मुंबईला या. एक मोठं काम आहे. आणि हो, त्या गावातील कोणाशीही जास्त संबंध वाढवू नका, विशेषतः त्या मुलीशी. संग्रामचा पारा चढला. विहानला हे कसं माहीत की तो श्रेयाच्या जवळ जातोय? विहान त्यांच्यावर नजर ठेवून आहे का? तू नक्की काय लपवतोयस? संग्रामने दात ओठ खाऊन विचार केला. आता काही होऊ दे. श्रेयाचा नवरा आपण शोधून काढायचा म्हणजे काढायचाच. संग्राम दात ओठ खातेच पुढे जरा मोठ्याने बोलला. तू प्रेमात पडला आहेस का? तोच मागून एक आवाज आला. तो आवाज कुणाचा हे कळलं होतं, म्हणून त्याने मागे पाहिलंही नाही. कुणाच्या? सर्व कळत असूनही तो उगा बरोबर बोलत होता. हे बघ संग्राम, तुला चांगलंच माहीत आहे की मी कुणाबद्दल आणि काय बोलत आहे. सो मला उगीच तेच सगळं सांगायला लावू नको. जे काही असेल ते बोल. ती थोडी आता कडक आवाजात बोलते. हे बघ संग्राम, तुझा मला नकार आहे आणि तो का आहे हे मला माहीत आहे. आता ती पुढे त्याच्यासमोर खाली बसत बोलते. एक हातही त्याचा आपल्या हातात घेतला होता. आपण एकमेकांचे साथीदार नाही झालो तरी ठीक आहे, पण आपण आधीही मित्र होतो ना. ती खूप हळवी झाली होती. आता डोळ्यात पाणी साठले होते, इतके की कधीही वाहते. तू मला आत्ता मित्र तुझा समजत नसशील आयशा, पण मी अजूनही तुला माझी चांगली मैत्रीणच मानतो. आणि तिला असं पाहून तोही हळवा झाला होता. हो ना, मग आता त्या मैत्रीच्याच नात्याने सांग की तू तिच्यावर प्रेम करायला लागला आहेस का? ती आता थोडी रिलॅक्स झाली. नाही, असं काही नाही. हे उत्तर देताना मात्र तो अजून स्वतः कन्फर्म नव्हता, त्यामुळे जरा चाचरतच बोलला. आणि एखाद्याची आपण मदत करत असू तर त्यांच्यात आणि आपल्यात तेच नातं असेल असं कोणी लिहून ठेवले आहे का? हे बोलताना तो तिच्या डोळ्यातील पाणीही पुसत होता. म्हणजे तू हे? तिने आता थोडी स्माईल देत म्हटले. हो, मी फक्त माणुसकी म्हणून तिला मदत करणार आहे, त्याने तिच्यासमोर तर हे म्हटले. सॉरी आयशा, मी तुझ्याशी खोटं बोलत आहे. पण खरं सांगू तर मला स्वतःलाच या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही की मी तिला का मदत करत आहे. फक्त माणुसकी की अजून काही? तो पुढे मनातल्या मनात बोलला. दोघे जरा वेळ मग बोलत बसले. क्रमशः भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा.